हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बीकॉम फर्स्ट सेमला एनबी फायनान्शियल अकाउंट. कोणतं अकाउंट? फायनान्शियल अकाउंट. फायनान्शियल अकाउंट मध्ये आता आपलं चालू आहे सध्या पेटी कॅश बुक. काय चालू आहे बेटा? पेटी कॅश बुक. बघा विद्यार्थी मित्रांनो, पेटी कॅश बुक तुम्हाला और मध्ये येऊ शकते, म्हणजेच येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघा. मी बघत आहे की तुम्ही व्हिडिओ खूप म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे, व्हिडिओ बघणे खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही तो अभ्यास करा आणि त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही 100% पास होण्याची मला गॅरंटी आहे. तर मित्रांनो, आता बघूया आपण. तर पेटी कॅश बुक मध्ये बघा जेवढे काही एक्सपेन्सेस दिलेले असतात, म्हणजे एक्सपेन्सेसचा अर्थ काय, आता काही कधी कधी काय होत असते की जो मालक असतो, म्हणजे जो व्यवसाय चालवत असतो, तो व्यक्ती काय करतो की तो काही दिवसासाठी गावाला जातो. तर त्यावेळेस काय करत असतो की तो त्याच्याकडे मॅनेजर जो असेल त्या मॅनेजरला संपूर्ण व्यवसाय सांभाळण्यासाठी देतो. तर त्यावेळेस तो स्वतः मॅनेजर हा पेटी कॅश बुक म्हणजे मी स्वतः केलेला खर्च आणि एक्सपेन्सेस तो लिहित असतो. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, पेटी कॅश बुक एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आज आपण बघणार आहोत. तर पेटी कॅश बुक सगळ्यात पहिले तुम्ही हेडी टाकून द्या. त्याच्यामध्ये इन द बुक्स ऑफ काय दिलेलं आहे का नाव वगैरे याच्यामध्ये? नाही आहे दिलेलं. ए ट्रेडर्स. ओके. खाली लिहायचं पेटी कॅश बुक्स. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला करायची आखणी. काय करायची बेटा? आखणी करायची. तर बघा आखणी कशी आहे, तुम्हाला एक्सपेन्सेस जेवढे काही दिलेले असतील तेवढ्या एक्सपेन्सेस मध्ये तुम्ही आखणी करू शकता, अशी काहीच हरकत नाही. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच्यामध्ये अगर जास्त एक्सपेन्सेस असतील तर आपण दोन दोन कॉलमची आखणी करणार आहोत. किती कॉलमची आखणी करणार आहोत? दोन दोन. आणि या पहिले आपण स्पेशल सेपरेट एक्सपेन्सेसची आखणी आपण करून दाखवलेली होती. आज आपण स्पेशल करणार आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या. हा सुरुवातीला रिसिप्टचा कॉलम आखायचा. कोणता कॉलम आखायचा बेटा? रिसिप्टचा. त्याच्यानंतर तुमचा हा डेटचा कॉलम असतो. कोणता असतो बेटा? डेटचा. त्यानंतर आपल्याला दिलेला असतो त्यांनी त्यानंतर तुम्हाला हा पर्टिक्युलर कोणता दाखवायचा? पर्टिक्युलर. छोटा दाखवा किंवा मोठा दाखवा. हा मोठा दाखवायचा, सगळ्यात मोठा. आणि त्यानंतर हे असते टोटल. किती काय असतं बेटा? टोटल. आणि आता बघणार आहोत आपण की सगळ्यात पहिले हे रिसिप्टचा कॉलम दिलेला आहे की नाही, हा टी आणि रिसिप्ट. रिसिप्ट किती आहे बेटा? 200 रुपये. आणि डेट हा कोणता कॉलम आहे आपला? डेटचा. आता इथं डेट दिलेली आहे आपल्याला 1 मे 2002. बघा 1 मे 2002 रिसिप्ट फ्रॉम द चीफ कॅशियर. चीफ कॅशियर म्हणजे मॅनेजर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला 200 रुपये दिले मालकाने, म्हणजे ऑनरनी. कोणी दिले? ऑनरनी. तिचं हे बँकेच्या नावाने लिहायचं आहे तुम्हाला. कोणाच्या नावाने लिहायचे? ते बँकेच्या नावाने बेटा. कोणाच्या नावाने लिहायचे? बँक टू बँक अकाउंट. इथे लिहायचे आहे तुम्हाला टोटल पर्टिक्युलर आहे ना. पर्टिक्युलर. त्यानंतर बघा आता पेड पोस्टेज आहे, टेलिफोन आहे, पेन आहे, रेव्हेन्यू स्टॅम्प्स आहे, भोलेनाथला पेड केलेले आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, वेजेस आहे, टॅक्स आहे. तर आपण काय करणार आहे यावेळेस? एक्सपेन्सेसचे कॉलम हे 2 कॉलम एक्सपेन्सेसचे मिक्स करणार आहे. काय करणार आपण? मिक्स. तर बघा पोस्टेज आणि टेलिफोन हे दोन याला एकत्र करूया. ओके. त्याच्यानंतर पेन आणि रेव्हेन्यू स्टॅम्पला एकत्र करूया. पेन आणि रेव्हेन्यू स्टॅम्पला एकत्र. त्यानंतर भोले आणि ऍडव्हर्टाइजमेंटला एकत्र. आणि त्यानंतर वेजेस आणि टॅक्स एकत्र. ओके. म्हणजे तुम्ही या पद्धतीने सुद्धा केलेले असतील तरी चालतील, काहीच हरकत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम चांगल्या पद्धतीमध्ये पोस्टेज. तर सगळ्यात पहिले इथं नाव लिहून घ्यायचं जे काही तुम्हाला दाखवायचे असेल ते पोस्टेज. त्याच्यानंतर अजून कोणता आहे? टेलिफोन. पोस्टेज झाला ना. हा टेलिफोन. त्यानंतर पेन, इथं ऑब्लिक करायचं. पेन हा ऑब्लिक दाखवायचा. रिन्यू स्टॅम्प MPS. आता हे जागा नसल्यामुळे मी आर लिहिलं फक्त इथं, रिव्हेन्यू स्टॅम्प्स. त्यानंतर आपल्याला आता दाखवायचं आहे भोले आणि ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे भोले या व्यक्तीला आपण पैसे दिलेले आहेत, हे भोले. आणि ऍडव्हर्टाइजमेंट हे ऍडव्हर्टाइजमेंट. त्यानंतर वेजेस आणि टॅक्सी. वेजेस अँड टॅक्सी मिक्स. दोन कॉलम दोन दाखवलेले एक्सपेन्सेस.
तर बघा आता तुम्हाला वाटत असेल तर संपूर्ण इथं पहिले डेट आणि संपूर्ण लिहून घ्यायची काहीच टेन्शन नाही, फक्त छाप्याचं असते. म्हणजे बघा आणि इकडे बघा तिकडे छापा, इकडे बघा तिकडे छापा. काय करायचं, इकडे पाहायचं इकडे छापायचं, इकडे बघायचं इकडे छापायचं, बाकी काहीच नाही. बघा एकदम साध्या आणि सोपी भाषेमध्ये मराठीमध्ये बाय पोस्टेज अकाउंट बाय टेलिफोन अकाउंट म्हणजे एक्सपेन्सेस, हे एक्सपेन्सेस. त्यानंतर बाय पेन अकाउंट बाय रिव्हनी स्टॅम्प्स अकाउंट. त्यानंतर बाय भोले अकाउंट. त्यानंतर बाय ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट. तुम्ही पूर्ण लिहा बाळांना, इथे लिहिलेला मी ॲडव्हर्टाइजमेंट TISMENT ॲडव्हर्टाइजमेंट. त्यानंतर बाय वेजेस अकाउंट. त्यानंतर बाय टॅक्सी अकाउंट. बघा आता आपण डेट लिहू, 3 तारीख झाली. त्यानंतर 5 मे, 6 मे, 7 मे 2000 आहे, 9 मे सुरुवातीला लिहिलेला आहे मी 2002. त्यानंतर 14 मे, त्यानंतर 15 मे आणि 20 मे. ओके बेटा, बघा आता संपूर्ण लिहिलेले आहेत आपण. संपूर्ण एक्सपेन्सेस जे काही दाखवलेले असतील ते पर्टिक्युलर मध्ये दाखवायचे आणि डेट सुद्धा त्यांची दाखवून द्यायची, काहीच हरकत नाही मित्रांनो. पाहता आणि आता यांची सगळ्याची अमाऊंट लिहायची. तुम्हाला ही 200 या बाजूला दाखवत असतात म्हणजे रिसिप्टच्या कॉलम मध्ये, कारण की आपल्याला आपल्याजवळ असलेली कॅश एक्सपेन्सेस काय करू आपण मायनस करू. दर महिन्याला तुमच्याकडे जी पगार येत असेल त्या पगारामधून तुम्ही काय करता, तुमच्या घरचे एक्सपेन्सेस मायनस करत असतात. बघा आता मित्रांनो, तर इथे 20 रुपीज, पोस्टेज 20, टेलिफोन 8 रुपीज, पेन 5 रुपीज, स्टॅम्प 20 रुपीज, भोलेला पैसे दिले 50 रुपीज, ॲडव्हर्टाइजमेंट 25 आणि 20, 20 आणि 10. बघा आता आपल्याला बघायचं की आपण कोणकोणते एक्सपेन्सेस आहेत आणि कशामध्ये दिलेले आहेत. आपल्याला पोस्टेज आहे, हा पोस्टेजचा कॉलम आहे, इथं दाखवा पोस्टेज. त्यानंतर डॅश डॅश डॅश. त्यानंतर टेलिफोनचा कॉलम कोणता 8, इथं सुद्धा 8, हा सुद्धा डॅश. पेनचा कॉलम कोणता आहे, हा पेन 5 रुपीज, बाकी डॅश. रिव्हन्यू स्टॅम्प, हा रिव्हन्यू स्टॅम्पचा कॉलम आहे की नाही, डॅश. ओके, आला लक्षात. म्हणजे ज्याची अमाऊंट त्याच कॉलमला दाखवायची, ज्यांची अमाऊंट त्याच कॉलमला. 50 रुपीज भोले, हा भोलेचा कॉलम आहे, डॅश. हे 50 रुपीज डॅश. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, हा 3rd नंबरचा ॲडव्हर्टाइजमेंटचा कॉलम आहे, डॅश 25 हे डॅश. त्यानंतर वेजेस अँड टॅक्सी, वेजेस सॉरी नाव नाही, 20 रुपीज लिहावं लागतं, 20 रुपीज. आणि त्यानंतर 10 रुपीज टॅक्सी, 10 रुपीज. आलं का लक्षात मित्रांनो. पहा आता त्यानंतर आता आपण बघणार आहोत यांचे काय बघा. आता सगळ्यात पहिले तुम्हाला यांची करायची ऍडिशनल. काय करायचे बेटा, ऍडिशनल म्हणजे टोटल. ही टोटल करायची. काय करायची त्यांची टोटल. 10, 20, 30 ना, 40, 50, 100, 120, 140, 100 किती आले 40. त्यानंतर 140 आणि 150, 158, 150 किती आला बेटा 8 आहे ना. हा तुम्ही करून घ्या, बरोबरच येते. 30, 40, 50, 50 आणि 50, 100, 100, 120, 140 आणि 5 आणि 5 10 म्हणजे 150 आणि 8 158, 158. ओके. हा तर बघा आता त्यानंतर म्हणजे आता आपण काय करणार, आता या कॉलमच्या खाली कुठे दाखवायचं बेटा आपल्याला, त्या कॉलमच्या खाली म्हणजे इथे लिहायचं आहे तुम्हाला 31, इथं दाखवायचे डेट 31 मे हा 30चा असतो ना 2020. बाय बॅलेन्स सी आणि डी पहिले टोटल करायची ही 200, इथं 200. ओके. हा बघा म्हणजे थोडा कॉलम अजून पुन्हा खाली येतो.
आणि हे खालून काय करायचं तुम्हाला नंतर क्लोज काय करायचं बेटा ते क्लोज करायचं काय करायचं आहे क्लोज. आता 200 आता 200 मधून 158 मायनस करा 200 मधून 158 मायनस म्हणजे 200 मधून 160 गेले तर 40 राहतात 2 42 42 मग हे या टोटलच्या खाली इथं दाखवायचं फर्स्ट मेच्या नंतर जून आहे ना हा 2002 बॅलेन्स बी आणि डी ब्रॉड डाऊन 42 रुपीज म्हणजे त्याच्याकडे व्यक्तीकडे फक्त 42 रुपीज उरले. ऑनर येईपर्यंत म्हणजे मालक येईपर्यंत त्याच्याकडे 42 रुपये उरलेले आहेत. एवढं लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही बेटा. बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला पेटी कॅशबुक आपण बघितलेलं आहे. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घे जा. बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार म्हणजेच तुम्ही काय करता बेलचं बटन दाबत जा. बेलचं बटन दाबलं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळणारच. ओके विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढायचा आहे काढून घ्या काहीच हरकत नाही. काढला पेटी कॅशबुक समजलं कमेंट्स करा सांगा पटकन. जय भोलेनाथ.